श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 14 जुलै वार मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या. अमावस्या तिथी हा जो दिवस आहे तर तो ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे बघा. आणि यानंतरनं पवित्र असा आषाढ महिना जो आहे तर तो सुरू होणार आहे आणि ही अमावस्या तिथी बघा आज 14 जुलै रोजी मंगळवारी आलेली आहे आणि आपण उदय तिथीनुसार आजच्या दिवशीच ही अमावस्या तिथी जी आहे तर ती साजरी करणार आहोत. कारण की उदय तिथीला खूप महत्व असल्यामुळे ही अमावस्या जरी सोमवारी लागलेली आहे तरी देखील आपल्याला मंगळवारी साजरी करायची आहे. तर मंगळवारी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी केली जाणारी सेवा असेल, दान धर्म असेल किंवा कोणतेही छोटे मोठे उपाय असेल, सेवा असेल, त्याचबरोबर पितरांची आपल्या सेवा असेल, पिंडदान, तर्पण, यासोबतच पितरांच्या नावानं स्नान किंवा दान धर्म करणं तर ते आपल्याला आजच्या दिवशी सुद्धा आपण करू शकतो बघा. हे सर्व मंगळवारच्या दिवशी केलं जाणार आहे. या दिवशी पवित्र ठिकाणी स्नान करणं हे अतिशय अत्यंत शुभ आणि तितकं शीघ्र फलदायी मानलं गेलं आहे. ज्येष्ठ अमावस्या याच शब्दामध्ये त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे मोठे, आणि ही जी अमावस्या आहे तर ती पितरांना देखील समर्पित मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आणि ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित केली जाते. या दिवशी पितरांची सेवा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद राहतो. यासोबतच पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची फलप्राप्ती जी आहे तर ती देखील होत असते. म्हणूनच जर प्रत्येकालाच आता पवित्र नद्यांवरती जाऊन किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, कारण की आजकालचं जीवन आपलं सर्वांचं धावपळीचं झालेलं आहे. म्हणूनच आपण घरच्या घरी थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, काळे तीळ टाकून अमावस्येच्या दिवशी स्नान करायचं असतं. हे स्नान केलं तर अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी म्हणजेच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला ज्येष्ठ अमावस्या मंगळवारी येणारी जी अमावस्या आहे म्हणजेच आज, तर आपल्याला मिठाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हे मीठ कोणतं असणार आहे, त्याचबरोबर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला हा जो मिठाचा उपाय आहे ना तर तो करायचा आहे बघा. एक वेळ तुम्ही उपाशी राहिला तरीही चालेल, परंतु हा मिठाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर कितीही मोठा शत्रू असू देत, कितीही मोठी बाधा असू देत, त्या संपून जातील आणि घरामध्ये आपल्या सुख, शांती, माता लक्ष्मी नांदत राहील. यासोबतच तुमचे शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवतील असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तोच आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे बघा. सकाळी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपल्या पितरांना अर्घ्य द्यायचं आहे, आपल्या पितरांचं या दिवशी खास करून ध्यान करायचं आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना अर्घ्य द्यायचं आहे. यासोबतच आपल्या देवघरामध्ये आपले जे काही देव असेल तर आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे, सेवा आहे, तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि आपल्याला देवांना शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा मग नसेल शक्य तर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. देवांना स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये त्यांना त्यांच्या जागेवरती विराजमान करायचं आहे. छानशी आपल्याला आपली देवपूजा करायची आहे. देवघरामध्ये छान दिवा धूप लावायचा आहे, सुगंधी अगरबत्ती लावायची आहे आणि घरातील वातावरण जे आहे तर ते मंगलमय आपल्याला करायचं आहे. यानंतरच आपल्याला हा उपाय दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल, वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही करू शकता. अगदी संध्याकाळपर्यंत केला हा उपाय तरी देखील चालणार आहे. आता
जर तुम्हाला नाही शक्य झालं दिवसभरामध्ये तर अगदी 6 वाजेपासून तुम्ही रात्री केला, संध्याकाळच्या वेळेला म्हणजे माता लक्ष्मी येण्याची वेळ असते 6 ते 7:30-9 पर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये खडं मीठ, थोडीशी हळद, 5 काळी मिरी. आता काळी मिरी तुम्ही 5 घ्या, 7 घ्या, 3 घ्या, या संख्येमध्ये काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे. आणि यासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी जर तुमच्याकडे अगदी नसेलच तर मग तुम्ही काळी मोहरी जी आहे तर ती सुद्धा घेऊ शकता. आता ही जे साहित्य आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे. ही प्लेट जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. आता हा उपाय आपण का करायचा तर बघा, आपल्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, आपलं कोणतंच काम जे आहे तर ते मार्गी लागत नसेल, आपल्याला काही शत्रू जे आहेत तर ते खूप त्रास देत असतील किंवा शत्रूंचा काही त्रास होत असेल, तर आपल्या घरामध्ये आणि त्यामुळे आपली प्रगती जी आहे तर ती होत नसेल, आपली प्रगती थांबलेली असेल, खुंटलेली असेल, आपल्या घराला काही दोष लागलेले असतील, तर त्यामुळे देखील आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती खुंटत राहते. आणि हे सर्वच दूर करण्यासाठी आपण हा जो एक उपाय आहे तर तो ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळे आपल्या सर्व बाधा, शत्रू हे सर्व नष्ट होऊन आपल्या घराची उत्तरोत्तर जी प्रगती म्हणतो ना आपण तर ती होत राहते. म्हणून हा उपाय अशा खास स्थितीला केला जातो. तर यासाठी खडं मीठ घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे, काळे मिरे घ्यायचे आहे 7 किंवा 5, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल, काळी मोहरी घ्या. या सर्व वस्तू आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहे. उजव्या हातामध्ये घ्यायच्या. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला आपल्या शत्रूंचं नाव घ्यायचं आहे. आपला गुप्त शत्रू असेल किंवा आपल्याला शत्रूचं नाव माहिती नसेल, तर शत्रू त्रास नष्ट व्हावा किंवा शत्रू त्रास दूर व्हावा असं आपल्याला 21 वेळा आपल्या मनामध्ये म्हणायचं आहे. आणि शत्रूचं जर नाव माहिती असेल तर आपल्याला 21 वेळा शत्रूंचं नाव घ्यायचं आहे आणि शत्रूचा त्रास कायमचा नष्ट हो आपल्याला असं म्हणायचं आहे. यानंतर एक वेळेस आपल्याला हनुमान चालीसा पठण करायचे आहे. हनुमान चालीसाचं पठण करून झाल्यावरती आपल्याला 3 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घड्याळाच्या काट्यानं, आपला घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो ना त्याप्रमाणे स्वतःवरून आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे, उतरून घ्यायचे आहे. सरळ आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपल्या दक्षिण घराची जी बाजू असते ना बाहेर, तर त्या बाजूला आपल्याला दिशेला बाहेर या वस्तू आपल्याला टाकून द्यायच्या आहे. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, ज्यावेळी आपण घरी परत येतो त्यावेळी आपल्याला मागे वळून बघायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, सरळ घरामध्ये यायचं. घरामध्ये आल्यानंतर स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे, चूळ भरायची आणि देवांना नमस्कार करायचा आणि आपलं काम जे आहे तर ते घरामध्ये आपल्याला जे आहे तर ते सुरुवात करायची आहे. देवघरामध्ये दिवा लावलेला असेल तर तिथं उभं राहून आपल्याला नमस्कार करायचा. आपल्या घरामध्ये असणारा शत्रू त्रास किंवा नजरबाधा, इडापिडा असतील तर ती सर्व या गोष्टी दूर व्हाव्या. आपल्याला घराला लागलेले जे काही दोष आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला परत देवांना प्रार्थना करायची आहे. एकदम साधा, सोपा परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून आजच्या दिवशी नक्की करून बघा. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती हळूहळू दूर व्हायला नक्कीच सुरुवात होईल. फक्त मनापासून उपाय करा. मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तरच आपल्याला आपण केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. उपाय करत असताना मनामध्ये नेहमी सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. असं केल्याने माझ्या आयुष्यामध्ये खरोखर चमत्कारिकरित्या बदल होणार आहे, ही भावना तुम्हाला मनामध्ये ठेवायची आहे. उपाय करत असताना आपण कोणत्या श्रद्धेने करतोय हे देखील तितकंच महत्वाचं असतं. म्हणून आपण त्या बऱ्याच वेळेस काय होतं तर आपण फक्त उपाय करतो, परंतु काही वेळा आपला विश्वास नसतो. असं केल्याने असं होणार आहे का? तर नाही. आपण जितक्या सकारात्मक भावनेने उपाय करतो तर तितकं त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. सोबतच आज मंगळवार आहे आणि अमावस्या देखील आलेली आहे. तर आपल्या कुलस्वामिनी आई भगवतीचं आपल्याला जे होईल तेवढी सेवा जी आहे तर ती करायची आहे. मंत्रजप करायचा आहे आणि जरूर आजच्या दिवशी घरामध्ये श्री सुक्तम, महालक्ष्मी अष्टकम जे आहे, कनकधारा स्तोत्रम जे आहे तर ते पठण करायचं आहे. यामुळे आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत
तर त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि जे काय आपली पैसा येण्याची मार्ग जी आहेत बंद झालेली तर ती खुले होतात. म्हणून आपल्याला आजच्या दिवशी या ज्या सेवा आहेत ना तर त्या करणं घरामध्ये गरजेचं आहे. तर सोबतच आपल्या घरामध्ये आता ज्यांना शक्य नाहीये बसून सेवा करणं किंवा वाचता येत नाही त्यांनी अशा वेळी काय करायचं तर मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि तुम्ही ऐकलं श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.